नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण बुद्धिमत्तेतील दिनदर्शिका या घटकाविषयी भाग 1 मध्ये माहिती पाहिलेली आहे आणि त्याचे सर्व नियम सुद्धा पाहिलेले आहेत. आहेत का ध्यानात? आहेत ना? जर नियम माहीत झाले असतील तर तुम्ही छान पद्धतीनं दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवू शकता. दिनदर्शिकेवरील प्रश्न हे गणितात पण येतात आणि बुद्धिमत्तेत पण येतात. तर आपण आज जास्त नियमांचा विचार करता एकदम उदाहरणांचा सराव घेणार आहोत. सुरुवातीला आपण सराव घेऊयात त्याच महिन्यातला वार काढणे. त्याच महिन्यातला वार काढणे काय सांगितलं मी? दिलेल्या महिन्यातलीच तारीख आणि त्याच महिन्यातील दुसरा वार काढणे अगोदर शिकूया. घटक सोप्याकडून अवघडाकडे जाऊया. हे पहा, त्यातल्या पहिल्या उदाहरणाला सुरुवात करूया. उदाहरण पहा, 10 जुलै 2020 रोजी शुक्रवार असल्यास 27 जुलै 2020 रोजी कोणता वार असेल? लक्षात आलं? आज तारीख किती आहे? आज 10च आहे. 10 जुलै रोजी शुक्रवार असल्यास मग बघा, सुरुवातीला दोन पद्धतीने हे गणित सोडवता येतं. तुम्हाला मी सांगितलं 7 दिवसानं तोच तो वार येतो, पण हे मर्यादित सोडवता येतं. याचा वापर आपल्याला मर्यादित महिन्यातीलच वार काढण्यासाठी होऊ शकतो. उदाहरणार्थ त्या नियमानुसार 10 7 17 17 आणि 7 24 24 ला सुद्धा कोणता वार येईल आपला? शुक्रवार. आणि आपल्याला विचारलाय किती तारखेला? 27 ला. तर 25 26 आणि 27 हा वार आपल्याला काढायचा. तर काय करणार आपण मग? शनिवार, रविवार आणि सोमवार या पद्धतीने. परंतु ही पद्धत त्या महिन्यातच असेल तर उपयोगी पडते. मग सगळ्याच महिन्यात आपल्याला परीक्षेमध्ये त्याच महिन्यातील वार काढा म्हणून येणार आहे का? निश्चितच नाही येणार. आपल्याला कुठलाही वार काढायला लागतील तर अगोदर त्याच महिन्यातले काढताना ही एक पद्धत. आता दुसरी पद्धत आपली. दुसरी पद्धत कोणती? तर जी तारीख दिलेली आहे, किती दिली इथं? 10 जुलै. 10 तारीख दिलेली आहे आणि त्याच महिन्यातला आहे बघा, 27 जुलै. 27 जुलै रोजी कोणता वार असेल? तर आपल्याला काय करायचं? दिलेली शेवटची तारीख, जो वार काढायची ती तारीख 27 वजा पहिली दिलेली तारीख 10. ते एकूण दिवस निघतील आपल्याला. मग 7 आणि 1. आता तुम्हाला माहित आहे 7 दिवसाला तोच वार येतो. म्हणजे जे आपले वजाबाकी आली त्याला 7 न भागायचं. 17 भागिले 7. 7च्या पाड्यामध्ये 17 पहा बरं. 7 दुनी 14 आणि 7 दुनी 14. 7 मधून 4 गेले 3 आणि 0. बाकी किती उरले आपले? 0. इथं भागाकारामध्ये भागाकार किती आलाय याला काही विचार करायचा नाही. बाकी महत्वाची. काय महत्वाचं? बाकी. मग बाकी किती आहे? 3. मग आपला जो पूर्वीचा वार होता 10 जुलैचा वार कोणता होता? बरोबर, शुक्रवार होता. बरोबर. मग आता 3 वारानं पुढे जावं लागेल आपल्याला. शुक्रवार नंतर किती वारानं पुढे जायचं? 3. मग शनिवार, रविवार आणि सोमवार. आला कोणता वार? सोमवार. आणि म्हणून आपला कोणता वार असेल? सोमवार. आला लक्षात? नक्की आला असेल. नाही आलं? दुसरं उदाहरण बघू. आता पहा, 1 जुलै 2020 रोजी बुधवार असल्यास 29 जुलै 2020 रोजी कोणता वार असेल? आता ही पद्धत आपल्याला तर माहितच आहे. दोन्ही पद्धतीने एकदा सांगतो मी तुम्हाला, त्यानंतर दोन्ही पद्धतीने नाही, आपण एकच पद्धत वापरणार आहोत. आता पहा, 1 जुलै 2020 रोजी बुधवार आहे. कोणता वार आहे? बुधवार. काढायचा आहे कधीच आपल्याला? 29 जुलै 2020 चा वार काढायचा आहे. मग काय करणार आपण? हे बघा, 1 मध्ये किती मिळवायचं? किती? 7. मग किती झाले? 8. 8 मध्ये 7 मिळवलं 15. 15 मध्ये 7 मिळवा. 15 7 22. आणि पुन्हा काय करायचं? 22 मध्ये सुद्धा 7 मिळवायचं. किती येणार? 29. बरोबर आपल्याला 29 तास काढायचं आणि इथे 29 आलं.
म्हणजे इथं कोणता वार आहे 1 तारखेला? बुधवार. आणि मग 29 तारखेला सुद्धा वार कोणता असेल? बुधवार. बरोबर आहे की नाही? हे झालं 7 मिळवून 7 दिवसानं. आपली दुसरी पद्धत, यापेक्षा सर्व उदाहरणं सोडवण्यासाठी आपण जी दुसरी पद्धत वापरतो तीच लक्षात ठेवायची. आता पहा, इथं 1 जुलैचा वार दिलेला आहे आपल्याला बुधवार आणि 29 जुलैचा वार काढायचा आहे. मग काय करावं लागेल आपल्याला? सांगा बरं. आता पहिल्या उदाहरणात केले की नाही आपण? त्या पद्धतीनं 29 मधून आपल्याला काय वजा करावं लागेल? 1च. 1 वजा केलं, वजाबाकी काय आली रे? काय आली? 28. बरोबर. 28. मग 28 ला काय करायचं आपल्याला? आता इथं काय केलंय बघा बरं. वजाबाकी काय आहे? 17. त्याला काय केले आपण? 7 न भागले. मग इथं वजाबाकी किती आहे? 28. त्याला काय करावं लागेल? नक्कीच 7 न भागावं लागेल आपल्याला. मग भागूया. 28 भागिले 7. 7 चोक 28. आणि वजाबाकी केल्यानंतर काय आलं? 0. आता बाकी किती उरले? किती उरले? उरले का काय? 0. 0 तर मग किती वारानं पुढे जावं लागेल? 0च. 0 म्हणजे कोणता वार असेल? तोच वार असेल ना. आपल्याला पुढे जायची गरजच नाही. म्हणजे वार बुधवार होता, बाकी 0 आहे, मग तोच वार येणार आपला. आणि म्हणून इथं सुद्धा कोणता वार असेल? तोच वार. बघा, म्हणजे लक्षात ठेवा, ज्यावेळी आपण 7नच का भागायचं? कारण प्रत्येक 7 दिवसानं तोच वार येतो आपल्याला माहित आहे. म्हणून 7 न भागायचं. बाकी 0 उरले की तोच वार. बाकी 1 उरले की 1 ने पुढचा वार. बाकी 2 उरले की 2 ने पुढचा वार. बाकी 3 उरले की 3 ने पुढचा वार. म्हणजे लक्षात आलं तुमच्या? आता 4 उरली तर 4 ने पुढे जावं लागेल. 5 उरली तर 5 ने. 6 उरली तर 6 ने. 7 उरली तर 7 उरणारच नाही ना. भाग बरोबर जाईल. बरोबर आहे का? 7 उरणारच नाही की 7 कसं उरेल? 7 न भागताना 7 उरणारच नाही. म्हणून 0 उरेल त्यावेळी तोच वार असेल. हे आपण 2 उदाहरणं एका त्याच महिन्यातील वार काढण्यासाठी वापरले. हे बघा, थोडं सोप्या करून अवघडाकडे गेले की नाही, मग आपल्याला सोपं जाते. मग आता त्याच महिन्यातील एखादा वार दिला आणि पुढचा वार काढायला काय अडचण असेल का तुमची? आहे का? नाही ना? नाही. तर मग आता आपण काय करू? एका महिन्यातला वार दिल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यातील वार कसा काढायचा ते पाहूया. चला तर मग आता पुढील उदाहरण घेऊया आपण. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याला काय करायचं? मी सांगितल्याप्रमाणे पुढील महिन्यातील वार काढायचे. समजा आपण आजचीच तारीख आणखी घेऊया, 10 जुलै. मी आता पूर्ण गणित लिहिणार नाही. 10 जुलै 2020. वार कोणता आहे? आज वार कोणता आहे? शुक्रवार. आता तुम्ही मला आपल्याला पुढील महिन्यातला काढायचं. तुम्ही सांगाल तो. समजा पुढील महिन्यातील 15 तारखेला कोणता वार असेल? पुढील महिना म्हणजे कोणता आला? ऑगस्ट. 15 ऑगस्ट 2020. वर्ष बदललेलं नाही. वर्ष बदलल्यावर काय करायचं नंतर सांगणार आहे मी. आता फक्त महिने बदलले. रोजी कोणता वार असेल? प्रश्न समजला? आता बघा, आपण सुरुवातीला काय केलं होतं बघा, त्याच महिन्यात असताना त्याच पद्धतीने आपल्याला इथं सुद्धा सोडायचंय. काय करणार आपण अगोदर? आता तोच महिना नाही हे अगोदर ध्यानात घ्या. नाही ना? मग काय करायचं की पहिली जी तारीख दिलेली आहे तो महिना किती दिवसांचा आहे तो अगोदर पाहायचं. पहिली गोष्ट लक्षात आलं? जुलै महिना किती दिवसाचा आहे? सगळं लिहून दिलंय मी, पूर्वीच लिहून दिलंय पहिल्या व्हिडिओमध्ये. मग आता 31 दिवसांचा आहे, त्यामधून दिलेली तारीख वजा करायची. दिलेली तारीख बघ किती सोपं आहे. जेवढ्या दिवसांचा महिना आहे त्यातून दिलेली तारीख वजा करायची. हे 10 वजा केलं
बरोबर. किती राहिलं, किती शिल्लक राहिले, 21. म्हणजे त्या महिन्याचे दिवस 21. मी इथं लिहितो जुलै 21 दिवस. आणि बघा ऑगस्ट, त्या पुढचे सुद्धा विचारले जातील, पण आपल्याला ऑगस्टच्या पुढे जायची गरज आहे का आता, नाही जायचं. मग ऑगस्टचे जेवढी तारीख तेवढे दिवस, जी तारीख ती दिवस, बरोबर. आणि मग मी 15 दिवस घेणार. का घेतले 15? 15 तारखेचा वार काढायचा आहे मला. जर आपल्याला 20 तारखेचं काढायचं असतं 20 घेतले असते, 5 तारखेचं काढायचं 5च घेतले असते. आलं लक्षात. आता बघा मग यांची मात्र बेरीज करायची. एकूण दिवस काढायला होतं आपण, बेरीज करायची. 6 आणि हे 3, एकूण दिवस किती झाले, 36. आता काय करायचं सांगा बरं. आहे का ध्यानात, बरोबर. आपल्याला काय करायचं आता, 7 नच भागायचंय. हे ध्यानात आलं की आपल्याला काही अडचण नाही बा. 36 ला कितीने भागणार, 7 न, का, कारण 7 दिवसाला तोच वार येतो. 7 5 35, 1. आता मग कोणता वार असेल, कोणता वार असेल, इथं कोणता वार आहे, शुक्रवार. कोणता असेल बघा, सगळ्यांनी सांगितलं की तुम्हाला सुद्धा येतंय, बरोबर. एक वारानं पुढे जायचं आपल्याला, वार नक्कीच शनिवार असणार. तुमचं कॅलेंडर असेल 2020 तर तुम्ही बघू शकता, नक्की बघू शकता तुम्ही, तोच वार असणार. आलं लक्षात. हे झालं फक्त एका महिन्याचं एक उदाहरण घेतलं आपण. समजा मध्येच 2-4 महिने असले तर मग अवघड जाईल का, नाही. तर ते सुद्धा आपल्याला सोडवता आलं पाहिजे. आणि आपण ते कसं सोडवायचं ते सांगतो. आपण बघूया आता. 10 जुलै 2020 मी ही तारीख एक धरली, कुठलीही तारीख दिली जाईल, काही अडचण नाही. या तारखेला आजचा वार आहे म्हणून आजची तारीख आणि आजचा वार आहे. आता बघा 10 जुलै 2020 रोजी शुक्रवार असल्यास त्याच वर्षीचा बालदिन कोणत्या वारी असेल, किंवा बालदिनाला कोणता वार असेल, या पद्धतीनं आपल्याला हे उदाहरण सोडायचे. आता बघा आले का पंचायत, आता तर तारीख बी दिसना, काहीच नाही. म्हणून काही येत नाही का, म्हणून मी तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं की महत्त्वाचे दिनविशेष पाठ असले पाहिजे. ते आपण सर्च करून घ्या किंवा आपल्या पुस्तकामध्ये ते पाठ करायचे. महत्त्वाचे फार नाही, 30 एक दिनविशेष पाठ केले का मग आपल्याला त्याच्यात अडचण येत नाही. आता पहिला प्रश्न, आपण हा सगळं येत असलं तर हे जर माहीत नसेल मला तर मी ते सोडवू शकत नाही, कोणीच सोडू शकत नाही. तुम्ही काय, मी पण सोडवू शकत नाही. मला बालदिन जर माहीत नसेल तर. बालदिन कधी असतो, पहिली गोष्ट, बालदिन कधी असतो, 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर काय आहे आणखी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती, बरोबर. आणि मग म्हणून आपल्याला 14 नोव्हेंबरची तारीख काढायची, हे अगोदर लक्षात आलं पाहिजे. 14 नोव्हेंबर 2020 चा वार काढायचा आहे. पहिल्यांदा खात्री करून घेतली. आता आपण काढूया. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण महिने लिहून घेऊया. कुठून कुठपर्यंत लिहायचे, जुलै, त्यानंतर ऑगस्ट, त्यानंतर सप्टेंबर, त्यानंतर ऑक्टोबर, त्यानंतर नोव्हेंबर. हे महिने लिहिले आपण. आता प्रत्येक महिन्यातील दिवस पाहिजे, फक्त पहिल्यांदा काळजी घ्यायची, पुढे काही नाही. पहिल्या महिन्याची काळजी घ्यायची. बघा किती जुलै, 10 जुलै. जुलै महिना किती दिवसांचा आहे, 31 चा. आपण मग अशीच वजाबाकी केली, डबल करायची गरज आहे का आता. मग 31 मधून 10 गेले, किती राहिले, 21. ऑगस्ट महिना किती दिवसाचा असतो, कितीचा असतो, 31. सप्टेंबर 30, ऑक्टोबर 31, आणि इथं चूक करायची नाही, नोव्हेंबर 30 अजिबात करायचं नाही. नोव्हेंबरची तारीख किती काढायची, 14. मग 14च घ्यायचं, 30 कडे कशाला जायचं आपल्याला, म्हणून ही 14. आलं लक्षात. आता यांची बेरीज करायची.
4 आणि 1 5, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7. हाचे नाही. 3 आणि 1 4, 4 आणि 3 7, 7 आणि 3 10, 10 आणि 2 12. एकूण दिवस किती आले? 127. काय करायचं? आता तुम्हाला माहितीच झालंय, लगेच सांगायला लागला. 127 भागिले 7. 7 न 7 1 7 वजाबाकी 5 आणि वरून घेतले ते 7. संख्या काय झाली? 57. आता 7च्या पाड्यामध्ये 57 पहा. 7 8 56. म्हणजे हे 56 वजा करायचं आपल्याला. किती उरले बाकी वार? लगेच सांगितलं की तुम्ही, मी करायच्या अगोदर, बरोबर आहे. शुक्रवार. तुम्ही वार कोणता सांगितला? शनिवार. एक ने पुढे जावं लागेल आपल्याला. आणि वार कोणता असेल? शनिवार. आणि हे तुम्ही तुमच्या कॅलेंडर मध्ये पहा. एकदा खात्री करा. आपली खात्री केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही. आलं लक्षात? आणि मग अशा पद्धतीने आपण त्या वर्षातील कुठल्याही महिन्यातला वार काढू शकतो. आता याच्यापेक्षा थोडीशी जास्त महिने असल्यावर एवढी बेरीज, एवढे दिवस लिहायचे, एवढं करायचं, त्यापेक्षा थोडंसं सोपं अजून करूया का आपण? तुम्ही म्हणत असाल तर करायचं, नाही तर नाही करायचं. करूयात तर करूयात. हे पहा, पहिला महिना मात्र तसाच, जुलै, ऑगस्ट, आता मी शॉर्ट मध्ये लिहितो, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर. आता काय करायचं सांगतो. पहिल्या महिन्यात किती दिवस आलेत? 21. ऑगस्ट महिन्यात किती दिवसाचा आहे रे? 31. मग 7च्या पाड्यात 28, 7 चोक 28 दिवस. किती शिल्लक राहिले? किती राहिले? 3. मग नुसतेच 3 लिहायचे ऑगस्टचे, 31 दिवसाचा आहे म्हणून. सप्टेंबर किती दिवसाचा आहे? 30चा. मग आता किती लिहिणार मी? नुसतं 2 लिहिणार ना, 28च्या पुढे 2च आहे, हे मी 2 लिहिलं. आता नंतर ऑक्टोबर 31चा किती लिहू? 3. बरोबर, 3 लिहिणार. नोव्हेंबर म्हणा 2. नाही, 2 कसं लिहिणार? 14 नोव्हेंबर. आपल्याला 30 पर्यंत जायचंच नाही ना, मग 14च लिहावे लागतील मला. मग यांची काय करूया? बेरीज करायला लागेल. 3 आणि 1 1 आणि 3 4 आणि 2 6 आणि 3 9 आणि 4 13. 13ला 3 1 आणि हातचा 1 2 2 आणि 2 4 43. बरोबर. आता काय करायचं? 43ला 7 तास बघायचं. बघा, 7 43 भागिले 7 करूया. 7 सकून 7 6 42. उरलं किती? 1. मग किती न पुढे जायला लागेल आपल्याला? कोणतं सोपं वाटलं? इथं थोडं BHJ मध्ये हातचा वगैरे राहण्याची शक्यता असते, आहे की नाही? म्हणून आपण काय करायला पाहिजे? ह्या पद्धतीनं सोडवलं तर आणखी सोपं जातं. हे बघा, एक उदाहरण घेतल्यानं किंवा 2 उदाहरणांना आपल्याला गणित तर निश्चित म्हणजे दिनदर्शिकेतील वार काढता येणार नाही. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती. मग सराव कोणी करावा लागेल? तुम्हीच करावं लागेल की कॅलेंडर घ्यायचं, वार या दिवशी हा वार आहे, त्या तारखेला कोणता वार असेल, असं तुम्ही स्वतः तयार करा. बघा किती मजा येते ती मग आल्यानंतर, आणि किती बरं वाटतंय ते. मग अशा पद्धतीनं सोडूया. एक वारानं पुढे म्हणजेच शुक्रवारच्या ऐवजी काय होईल? शनिवार. बघा, या पद्धतीनं काढलं तरी शनिवार, आणि या पद्धतीनं काढलं तरी शनिवार. अशा पद्धतीनं आपण फक्त आणि फक्त त्या आजच्या व्हिडिओमध्ये त्याच महिन्यातील वार काढणे व तो महिना सोडून पुढील महिन्यातील वार काढणे, पण एकाच वर्षातील, वर्ष बदललेलं नाही, हे ध्यानात घ्या. आणि अशा पद्धतीनं आपण हा आजचा भाग थोडासाच घेतलेला आहे, पण तो तुम्हाला समजला असेल, समजला नसेल तरी सुद्धा विचारा. अगोदरचे नियम मात्र ध्यानात ठेवा. आणि असं केलं तरी तर तुम्हाला हा दिनदर्शिका हा जो घटक आहे की नाही, हा तुमचा पिछा सोडणार नाही. 5वीला आहे, 6वी मंथनला आहे, 7वीला आहे मंथनला, आणि 8वी स्कॉलरशिपला आहे. आणि आयुष्यात तुम्ही कुठे स्पर्धा परीक्षा द्यायला गेला तर तिथं सुद्धा तुमचा पिछा सोडणार नाही. आणि हा बेसिक पासून जर आपण केला तर हा प्रश्न आपला जाणार नाही. अभ्यास करा, घरातच राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.